शिवसेनेचा आजचा 58वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत। या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होतील। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये होतोय, तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी इथल्या डोम NSCI सभागृहामध्ये होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यात फुंकतील अशी शक्यता आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला एक विशेष थीम असणार आहे। शिवसेनेचा भगवा विजय ही थीम वर्धापन दिनाला असेल। या कार्यक्रमात सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम असेल। यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला जाईल। मुख्यमंत्री शिंदेंचं 7:30 वाजता भाषण सुरू होईल असा अंदाज आहे। दोन्ही गटांकडून आज कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरे गटाचा कार्यक्रम षण्मुखानंदमध्ये होणार आहे, तर शिंदेंचा कार्यक्रम वरळीमधल्या डोम NSCI मध्ये होणार आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, ही थीम नेमकी काय आहे? शिवसेनेचा भगवा विजय काय सांगू पाहत आहेत शिंदे? आपण लोकसभेचा विचार केला तर लोकसभेमध्ये महायुतीतले जे 3 पक्ष आहेत, मग शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, या 3 पक्षांमध्ये सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट कोणाचा होता तर तो एकनाथ शिंदे यांचा होता। 15 पैकी 7 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत आणि भाजप आणि अजित पवार गट यांच्या मात्र तितक्या देखील जागा निवडून आलेल्या नाही आहेत। सगळ्यात जास्त हार ही भाजपची होती, त्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट चांगला होता। म्हणून एकनाथ शिंदे यांच्या या वर्षीचा हा जो वर्धापन दिन साजरा केला जातोय तो एक भव्य दिव्य असणार आहे, कारण की पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या होत्या आणि येणाऱ्या निवडणुका देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जाणार आहेत। म्हणून हा वर्धापन दिन महत्त्वाचा आहे। मी सध्या वरळी डोम इथेच आहे आणि सर्वत्र इथे एकनाथ शिंदे यांच्या इन्व्हिटेशनचे आणि इथे जे कार्यकर्ते येतील त्यांना आग्रहाचं निमंत्रण देण्याचे बॅनर लागलेले आहेत। आजचा कार्यक्रम हा दिवसभराचा कसा असेल तर एक 6 वाजताच्या दरम्यान ह्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सुरुवातीलाच एक सांस्कृतिक कार्यक्रम असेल, ज्यामध्ये एक नाटक असेल आणि त्याच्याबरोबर त्या स्किट बरोबर डान्स देखील ठेवण्यात आलेले आहेत। हे जे डान्स आणि स्किट आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे। वीर मराठा असं त्याची थीम आहे। दुसरीकडे ज्यावेळी हे सांस्कृतिक कार्यक्रम संपतील त्याच्यानंतर भाषणांना सुरुवात होतील। अगदी 5 ते 6 भाषणं मोजकी ठेवण्यात येणार आहेत। यामध्ये महत्त्वाची असतील ती म्हणजे उदय सामंत, गुलाबराव पाटील, रामदास कदम यांच्या भाषणांची शक्यता सांगितली जाते। आणि दुसरीकडे ज्यांना आत्ताच राज्यमंत्रीपद मिळालेले आहे केंद्रामध्ये, ते प्रतापराव जाधव हे देखील उपस्थित असणार आहेत। त्यांचं भाषण होण्याची शक्यता आहे। श्रीकांत शिंदे यांचं भाषण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल। किमान 7:45 ते 8च्या दरम्यान या भाषणाला सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे। या कार्यक्रमामध्ये मुख्यतः जे 7 खासदार निवडून आलेले आहेत त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार केला जाणार आहे, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीतून हे खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा हा सत्कार केला जाईल। बरोबर आहे अक्षय, लोकसभेचे निकाल समोर आल्यानंतर जसं तू सांगितलंस की स्ट्राईक रेट हा शिंदेंचा सगळ्यात जास्त चांगला होता, त्यामुळे लोकसभेचे निकाल आल्यानंतर पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावरून बोलताना एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।